हे असलं कुठं असतं का? अरे जग कुठं चाललंय, किती प्रगती करायला लागले आणि आपण काय करतोय? मला तरी वाटतं की आता काही वर्षांना माहिती आहे का, डॉक्टर ऑपरेशन हे सगळं बंद होणार आणि पुन्हा माहिती आहे का ते खोपडी घेऊन फिरणारे महाराज होते ना, ते परत येणार आहेत. ते झाडपाला करायचे, जादूटोणा करायचे ना, आणि तुम्हाला लिंबू भारून द्यायचे हातात, तेवढंच करायचं राहिले. हे असला कुठं मूर्खपणा असतो का? देव म्हणजे काय, तुम्ही टाइमपासच लावलाय का? देव म्हणजे तुम्हाला इतक्या इझिली भेटायला आपण एवढे चांगले कर्म केलेत का की तुम्हाला इतक्या इझिली देव दिसणार आहे? थोडंसं ना डोकं वापरलं पाहिजे. देव इतक्या इझिली कोणाला भेटत नसतो. अरे संतांनी काय सांगून ठेवलंय, काय कसला आहे आपला देश, किती भारी देश आहे. आणि हे सगळं माहिती आहे का, हे आपल्या डोक्यात घुसवलंय. प्रत्येक गोष्टीत देव बघा, देव बघा, देव बघा. अरे सगळ्यात अगोदर आपण आपल्यात देव बघितलं पाहिजे. तर आपल्याला सगळ्या गोष्टी ना अशा लाईट लावल्यासारख्या सगळ्या चमकतील. आपण अंधारात उभे आहेत आणि एका दुसऱ्याच्या हातात टॉर्च आहे, बॅटरी आहे, आणि ते जे दाखवतात ना की हे हे आहे ही वस्तू, अंधारात आपल्याला सावली दिसल्यानंतर दोरी सुद्धा साप वाटते. त्याच प्रकारचं आपल्या देशाचं झालंय माहितीये का. आपण डोळे उघडून बघायला तयारच नाही. हे असे डोळे नाही, एक मनातले डोळे, किंवा आपले स्वतःचे स्वतः काही करायलाच तयार नाही. आपण दुसरे जे म्हणतात तेच ते पाळतोय. हे असलं कुठं असतं का? हे असं इतके इझिली देव भेटायला आपण एवढे चांगलं कर्म केलं का? जरा स्वतःच विचार करा.